थंडी म्हटलं तर मेथी डिंकाचे लाडू झालेच पाहिजे. ते कसे बनवले तर सांगते, पण त्या अगोदर इथे नाश्त्यामध्ये मी बनवलेले आहेत ओट्स. हे दुधामध्ये शिजवले, वेलची आणि ड्रायफ्रुट्स टाकून विदाऊट शुगरचं घेतलेलं आहे. नाश्ता केला, त्याचबरोबर आज सर घरी होते, त्यामुळे सगळं निवांत चाललेलं आहे. मुलांसाठी भाजी-पोळी बनवली आणि सकाळच्या मॉर्निंगच्या कामांना सुरुवात केली. सगळं अस्तव्यस्त पडलेलं आवरलं, झाडलोट वगैरे, देवपूजा वगैरे झाली, मशीनला कपडे लावली आणि आता मुलं स्कूलला निघालेली आहे. त्यानंतर जेवणामध्ये आज सांबर, चपाती आणि लोणचं केलेलं आहे. तसेच आता सगळं आवरलं आणि बडीशेप खाऊन 5 मिनिटं बसावं म्हटलं तर नवरा लगेच बोलला की आवर पटकन, चल लवकर, बाहेर जायचे काम आहे. नशीब इथे मी रात्रीच खारकांच्या बिया वगैरे काढून ठेवल्या. लाडू करायचे म्हटलं तर 2 दिवस माझे त्याच्यामध्येच जातात. आता इथे पटकन असं स्वतःला रेडी केलेलं आहे. कामं आवरून गेलं तर तेवढा जीव शांत होतो, नाही तर कामांकडेच लक्ष लागतं आणि बाहेरून आल्यावर पुन्हा ती कामं करायचा फार कंटाळा येतो. आणि जस्ट आता आवरून निघायचं तर तितक्यात माझं हे पार्सल कुरिअर आलेलं आहे. 2-3 दिवस वाट बघून कंटाळा आला होता. शेवटी आज ते आलेलं आहे आणि काय आहे ते तुम्हाला पाहायला मिळेलच. तर आता यूट्यूब पेमेंट आलेलं. विचार केला की काहीतरी घरासाठी शॉपिंग करावी, म्हणून हे मी ऑनलाईन फ्लिपकार्टवरनं मागवलेलं आहे क्लॉक आणि खूप छान आहे. अगदी अफोर्डेबल प्राईज आहे. तर मला खरंच खूप छान वाटलं आणि हे बघा असं दिसतंय. तर कधीतरी वाटतं की घरासाठी आणि स्वतःसाठी काहीतरी मागवावं. तर ते मी मागवलं आणि मला खरंच खूप छान वाटलं. तसेच बाहेर जाऊन आली आणि लगेच चेंज केलं आणि लगेच इथे लाडू करायला घेतले. तर मेथी, डिंक वगैरे हे सगळं साजूक तुपामध्ये भाजून तळून घेतलं, गुळाचा पाक केला आणि लाडू बांधून घेतले. तर असा होता माझा मिनी ब्लॉग. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.